निरंजना नदी. निरंजना नदी महाबोधी विहारापासून पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर आहे. या नदीचे जल निळे वाटत असल्यामुळे प्राचीन काळात तिला निलांजला नदी असे म्हणत. त्यानंतर पुढे काही काळाने पुन्हा तिचे नामरूप होऊन तिला निलांजना नदी असे म्हणत. त्यानंतर ही कालांतराने तिचे पुन्हा नामरूप होऊन तिला आज निरंजना नदी असे म्हणतात. बुद्ध काळात ही नदी खोल असून तिच्यात मोठमोठ्या डोह अनेक घाट सुद्धा होती. ही नदी पुढे मोहना नदीला मिळते व त्याही पुढे ती फाल्गू नदीत विलीन होते. पूर्वी निरंजना नदीचा आणि उरुवेला वनाचा घनदाट भूभाग सात्विक सौंदर्याने नटलेला जणू नंदनवन वाटत होता. या नदीच्या पूर्वे काठावरील वटवृक्षाखालीच सुजातेने सिद्धार्थाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या ताटात सुगंधित खीर व अन्न दिले होते. ते ग्रहण करूनच त्याने वैराग्याचा त्याग केला होता. आचार्य बुद्धघोष हे उरुवेलास महाबेला म्हणजेच महातट असे म्हणतात. तथागतांनी तेथे विहार केला त्या संबंधी महावग्गात म्हटले आहे. तेनक्खो 50 समय बुद्ध भगवा उरुवेलाय विरहती रज्जा नेरंजलाय तिथे बोधिरुक्ख मुले पट माभी संबुदो. निरंजना नदीपासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पूर्वेस एक उरुवेल नावाचे गाव होते. आज त्या खेडगावास बकरोड असे म्हणतात. तेथेच सुजाता व तिचे वडील सेनानी हे राहत होते. तेव्हा सेनानी त्या गावची मुखिया व श्रेष्ठी होते. महावथूतील उल्लेखावरून पूर्वी बोधिवृक्षापासून उरुवेल गावासारख्याच कमी जास्त अंतरावर आसपासच्या परिसरात प्रस्थकंदन, वलाकत्त, उज्जंगल व जंगल ही गावे सुद्धा होती. तेव्हा तथागत सिद्धार्थ अवस्थेत असताना भिक्षाटनासाठी उरुवेला गावात व अन्य गावातही जात असत. याच नदीकाठच्या परिसरात स्वास्तीने सिद्धार्थाला चिंतनासाठी आसन मांडण्यासाठी गवत्यांच्या पेढ्या दिल्या होत्या. उरुवेला बकरोड गावात सुजातेचा व सेनानीचा सुंदर महल होता. त्या महलाच्या जागेवर आज विटामातीचा मोठा उंच ढिगारा आहे. तेथे झालेल्या उत्खननात एक भिक्षापात्र, एक कळस आणि काही बुद्धमूर्त्या मिळाल्यात. सिद्धार्थाने खीर ग्रहण केल्यावर ते रिकामे पात्र निरंजनाच्या ज्या काळनाग राजाच्या डोहात बुडाले होते तो डोह आणि तो सुपठित म्हणजेच सुप्रतिष्ठित नावाचा घाट हे आज भुईसपाट झाले आहे. तथागतांच्या जीवनाशी निरंजना नदीचा अतूट संबंध आहे. म्हणूनच तिला बौद्ध संस्कृतीच्या दृष्टीने पावित्र्याचे फार महत्व आहे. त्यामुळेच धन्य सुजाता निरंजना ती बोधिराज तो पावन शक्ती नभविते सारे तेथे माता नांदे अमर विश्वभर कीर्ती. अशी सुजातेची, निरंजनेची व बोधिवृक्षाची थोरवी पवित्रता आणि महानता हे सारे विश्व सदैव गात आले व गात राहील. नमो बुद्धाय. अशाच प्रकारे तथागत गौतम बुद्धांचे महत्वाचे उपदेश, गोष्टी, कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.